हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो। तर आत्ताच मी पार्सल वगैरे टाकून आले, रुद्रला ठेवला होता इथे घरीच, तिकडे नेऊन जेवण वगैरे केलं कारण आज मला अस्तर घ्यायचे होते। 2-3 दिवस झाले मी अस्तरला जात होते पण ते दुकान बंद होतं जिथून मी बल्कमध्ये असं म्हणजे जास्तीचं घेते। तर बघा शिलाईमध्ये म्हणजे कसं आता पैसे भेटतात पण कसं आहे अस्तरवरतीच जास्त जातात माझे, तर मला असं वाटतं कारण की इतकं जास्त म्हणजे मला अस्तर लागतं, मी भरपूर वापरते। अजिबात मी असं पायापर्यंत गुडघ्यापर्यंतच दिलंय, हापाचं पायापर्यंत नाही दिलं। ड्रेस पायापर्यंत असेल तर माझं अस्तर पण पायापर्यंत असतं कारण की आपलं काम जेवढं पण प्रामाणिकपणे करू ना तेवढंच म्हणजे आपल्यालाही मनशांती भेटते, बाबा मी माझं काम नीट केलंय आणि समोरच्यालाही छान वाटतं की बाबा अस्तर तरी आपल्याला पायापर्यंत दिलाय ह्यांनी। तर हे बघा सगळे 10-10 मीटर असे अस्तर आहेत, सगळे आणले आज एकदम। तर यातनं काय राहिले असले तर माहित नाही। तर बघा आता ही किती मला वाटते 10-15 ऑर्डरचं अस्तर आहे, तर 15 ऑर्डरचं मला अस्तरचं फक्त 4000 गेलेत म्हणजे 3987 हा 4000 उलट 4000 पेक्षा वर 25 एक्स्ट्रा गेलेत, नंतर 45 झाले होते त्यांचं राहिला होता बिल। आणि हे धागे वगैरे त्याच्यामध्येच आहेत। तर बघा त्या दिवशीच मी आणले होते, आता हे साधारणतः 50 तरी असतील गुटल्या, 50च्या पेक्षा जास्तच असतील, लय असतील। सगळे धागे आणायला लागतात। हे पेपर आहे, बिल आहे ह्याच्यावरती हे बघ। तर मी हे बघा असं कॉटनचं मी पूर्ण आधी फक्त कॉटनचं तुम्हाला दाखवते पहिल्यांदा की मी कोणतं आणि कसं वापरते ते अस्तर, कारण बऱ्याच अस्तरवरतीच कमेंट येतात अस्तर कुठलं वापरते हे ते मला देऊ शकते। हा दे। तर हे बघा इथं ब्लॅक आहे, व्हाईट आहे, नंतर आणि पिंक आहे, त्यानंतर ब्ल्यू आहे, थोडंसं नेव्ही ब्ल्यू, रेड आहे, हा वाईन वांगी कलर माझा जो ड्रेस आहे त्याच्यासाठी, हा ब्ल्यू ड्रेससाठी, हे ग्रीन आहे खालचं कॉटनचं। असे बघा 1 2 3 4 5 6 7 8 आहेत, हातला अजून एखादं राहिलं का काय, तर आहेत 8 आहेत। आणि 8 हे पूर्ण ही खालचे फक्त सगळेच 10-10 मीटरचेच आहेत, म्हणजे 8चं 10-10 मीटर ना 80 मीटर हे फॅब्रिक झालं असतं। आणि त्यानंतर हे मी तिथे लिहिलं होतं रे कुठलं घ्यायचं ते। त्यानंतर हे बघा हे 20 आहे, हे दिसतंय एवढं पण हे 20 मीटर आहे, याच्यावर लिहिलंय बघ, हे बघा नाही 17 आहे होते, 17 मी 20 सांगितलं होतं पण त्यांच्याकडे नव्हतंच। मी जेवढं असेल ना तेवढं त्या कलरमध्ये घेते, जर 30 असेल तर 30च घेऊन टाकते, जेवढं असेल तेवढं, कारण मला लागतंच। मग मला सारखं जाणं नाही होत असं की एक ड्रेस आला तर परत घ्या, 2 ड्रेस आला, थोडंसं मिसमॅच असलं तर मी लावून टाकत असते कारण तेवढ्यासाठी मी इतक्या लांब नाही जाऊ शकत, थोडंसं चालतात। हे 20 आहे, हे ब्ल्यू कलरचं 20 आहे, त्यानंतर हे व्हाईट कलरचं आहे 5 आणि ब्लॅक कलरचं 5 आहे। बाकीचं होतं रेड पिंक होतं ग्रेपमधलं, कारण की इकडे अजून पिशवी भरली ना ते अजून अस्तरनी घरचं भरलेलं आहे। आता मला फक्त हे वाला लागणार होता, हा ब्ल्यू एक लागणार होता, हा एक लागणार आहे आणि सोबत हा वाईन एक लागणार आहे, मला दोन्ही आता लागणार आहे, बाकीचे मग नाही लागणार। बाकीचं तर लावून ठेवते बरोबर, रचून ठेवते, रचून एकदा ठेवले ना अस्तर बरोबर की मग काय असं जास्त टेन्शन राहत नाही, रचून व्यवस्थित ठेवावे लागतं ते सगळं। एकदा काही रचलं ना मग काही टेन्शन नाही। आता चांगलं 10-12 दिवस तर येत अस्तरचं काही टेन्शन नाही, मस्त निवांत हे सगळं। बाकीचे होते थोडासा वेगळा ग्रीन, त्यानंतर ऑरेंज। तर काल तिकडनं आली बघा पार्सल टाकून आणि इतकं माझं पाय दुखत होतं ना की अक्षरशः मला रडायला येत होतं, इतकं पाय सहनच होत नव्हतं, इतकाच पूर्ण मांड्याने खाली पायाचे गोळे इतकं दुखत होतं बापरे। आणि मी चालली पण इतकी नाही आता, कारण रुद्राला सुट्टी लागली किती दिवस झालं तरी पण माझं अचानकच काय पाय दुखायला लागलं काय माहित। आणि मग झोपली काल दिवसभर, रुद्रानं तर माझी इतकी म्हणजे काळजी घेतली ना, पाय काय चोळत होता दिवसभर, रात्री झोपेपर्यंत माझे पाय चोळत होता, मम्मा तुझे पाय दुखतायत थांब मी चोळू देतो। तर आता पण तो गेलाय खाली आणि त्याची तब्येत ठीक नाही आहे, कारण की पप्पा आले ना दुपारी, पप्पा 4 वाजता आता फर्स्ट शिफ्ट करून, पप्पा आला की दोघंच जण शावरच्या खाली जातात, अर्धा तासभर आंघोळ करतात आणि 3-3 4-4 आंघोळ करतात दिवसातून दोघं जण, आणि इतका
म्हणजे त्याला ताप नाही आला, पण सर्दी वगैरे सगळं डोळ्यातून असं तेज गेल्यासारखं त्याचं झालंय. आता गेलाय थोडा खाली. मी पण आता बघा कालची पार्सल देऊन आली होती. आता आज पण मला जावं लागणार आहे, कारण की होत्या कधी कधी मला रोज जावं लागते, कधी कधी एखादा दिवस देऊन दुसऱ्या दिवशी गेलं तरी चालतं, पण आज जास्त आहे त्याच्यामुळे आज मला जावंच लागणार आहे. आज गुढीच्या साड्या पण 2 होत्या. एका ताईंना त्यांच्या मैत्रिणीला गिफ्ट द्यायचं आहे, त्यांची मैत्रीण आता दुसरीकडे शिफ्ट होती, तर मग त्याच्यामुळे त्यांनी दिल्या होत्या. तर त्या 2 साड्या पण शिवून झाल्यात, सगळं शिवून रेडी आहे. आता फक्त इस्त्री करायचं, घड्या घालायच्या आणि सगळं काढलेलं आहे. ज्यांचं आहे ते इस्त्री करून घड्या घालायच्या. तर ब्लाऊज पण आपण काढलेत बरं का, ब्लाऊज पण मी शिवायला चालू केलेत. ब्लाऊजमध्ये 2 प्रकारचे पीस आहेत. तर हे बघा, हा वाला एक जो चांगला बऱ्यापैकी पीस आहे ना, तो हा वाला आहे आणि दुसरा हा. आता मिक्स येतात, कोणत्या साडीपासून हसला येतो, कोणत्यापासून तसला येतो. तर मी 300 रुपये एवढे पैसे ठेवलेत ब्लाऊजचे, पण बरेच जण म्हणतात की जास्त आहेत. तर आता बघा, आपला स्वतःचा पीस असला ना तरी सुद्धा शिवायला 200-250 घेतात. त्यामुळे आता पीसचं तर सोडून द्या, पण शिलाईनं कुरिअर चार्ज तर निघला पाहिजे एवढा तरी. बघू आता चाललं तर आल्या 2-3 ऑर्डर तर काल लगेचच आल्या, 3 तरी आल्यात. तर आता बघू चाललं तर ठीक आहे, नाही तर त्याचं नवीन काहीतरी आयडिया द्या की त्या ब्लाऊजांचं मी काय करू, कारण काही आहेत चांगल्या क्वालिटीचे, काही आहेत खराब क्वालिटीचे ब्लाऊज पीस. तर आता बघू काय होतंय, नक्की एखादी आयडिया द्या. आणि चला आता रुद्रासाठी पहिल्यांदा शिरा बनवते, कारण त्यानं काहीच खाल्लं नाही. म्हटलं मम्मा मला नको नाश्ता, मी केला होता, आम्ही चहा आणि टोस्ट खाल्ले, पण त्यानं नाही खाल्ला. म्हटलं नको, मला माझ्या पोटात कसं तरी होतंय. तर आता त्याला शिरा पातळ बनवते, देते आणि त्याच्यानंतर मग माझं हे पूर्ण इस्त्री करून घड्या वगैरे घालून घेते. शिवण्यापेक्षा जास्त मेन महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे इस्त्री करा आणि त्याला प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये पॅक करा, त्यानंतर त्याला कुरिअरच्या बॅगमध्ये पॅक करा, त्याच्यावरती ॲड्रेस लिहा वगैरे वगैरे. आता पैसे असतं तर कसं आहे ना, पटकन प्रिंटर वगैरे घेता आला असता, लॅपटॉप घेता आला असतं, सगळं पटपट काम झालं असतं. पण बघू आता कसं होतंय. तर ते पण सोपं आहे, आपण बाहेरून पण प्रिंटा काढून आणू शकतो. 10 रुपये घेतात एक प्रिंटचे, पण वाटतं 10 रुपये कशाला द्यायचे, त्यापेक्षा हातानेच लिहू ॲड्रेस, असं अजून वाटतंय. काय तिकडून असं म्हणजे वाटतंय ना की आपण इकडनं कमवायचे आणि इकडं कशाला उगाच घालवायचे जास्तीचा खर्च, असं वाटतंय. तर चला आता पटकन पहिल्यांदा रुद्राला नाश्ता देते आणि त्याच्यानंतर त्याला केस कापा घेऊन चालले, त्याचा टकला करायचा आहे, कारण त्याचं पाणी मुरतंय केसामध्ये. त्याची हिथंच लय केस आहे, तिथं वरतीच, इथे एवढ्या जागेतच त्याला जास्त केस आहेत आणि तिथंच मग पाणी मुरतंय, त्याच्यामुळे त्याला लगेच सर्दी झाली काल. आता किती दिवस झालं काही नव्हतं आमच्या घरात तसलं, त्याला अजिबात काही नव्हतं, ठीक होता. पण आता शावर खाली जर आंघोळ केली तर तसंच होणार आहे. आता बघू, पहिल्यांदा त्याची केस कापून आणते, त्याच्यानंतर मग आता हे बाकीचं सगळं पहिल्यांदा करते, मग केस कापा घेऊन जाते. आधी त्याला नाश्ता देते. तर चला आता पहिल्यांदा शिरा बनवते. घुम टन टन, ऐसे ऐसे गोल 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 घुम, गोल गोल घुम घुम, ऐसे ऐसे गोल, ऐसे 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 घूम घूम घूम, ऐसा गोल 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 घूम. अंकल को दिखा, घूम के दिखा अंकल को, घूम ऐसा, टर्न टर्न ले, देख अंकल कैसे टर्न ले ले, तू ले ले, घूम ना, गोल 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 कर, ऐसा 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 टर्न कर कर, गोल ऐसा पकड़ रेस, हाँ गोल घूम घूम घूम, ऐसा पकड़ के ऐसा घूम. उस हिंदी नाही कळत आहे तिला, गुजराती कोलकाता वाली. घूम गिनो, घूम ऐसा गोल गोल घूम, काम इधर आ, हाँ गोल घूम घूम घूम, वेरी गुड. अच्छा लगा ड्रेस, मस्त है, कैसा लगा, मस्त लगा, कैसा लगा बोल, पसंद आया ड्रेस तुझे, पसंद है. अले आता कशी घुमायला लागली, मागाशी कळत नव्हतं तिला घुमायचंच आहे ते गोल गोल, तिला गोल घुम, मगाशी कळत नव्हतं, आता मनानेच घुमायला लागली. तर आज आम्हाला जायचं होतं बड्डेला लवकर, म्हणजे आमचं जायचं फिक्स होतं, पण अचानकच गिनीची मम्मी आजारी पडली. म्हणजे आजारी म्हणजे त्यांना ताप, आता किती दिवस झालं ते आजारीच आहे. लास्ट टाइम आम्ही नेलं होतं ना ह्यांनी दवाखान्यात तेव्हापासून. तर आज तर अगदी प्रचंड ताप होता. तर म्हटलं जाऊन या, आम्ही थांबतो, काय बड्डेला जायचं राहिलं तरी चालेल. मग तिची आई गेली. तर त्याच्यानंतर मग बड्डेवाल्यांचे पण फोन यायला लागले की या, लेट आला तरी चालेल पण या. मग म्हटलं चला जाऊया. तर आता बघा 8:30 वाजले होते आणि आम्हाला आता जायलाच तिकडे 9:30 वाजतील. वापीला जायचं म्हटलं की टाईम जातो आणि मी माझं डोकं दुखत होतं तर तेल वगैरे चपचपीत लावून मस्त वेणी घातली होती आणि बिन तेलाचं तर कुठं जाऊच शकत नाही. त्याच्यामुळे आधी म्हटलं चला केस धुवून आंघोळ केली मस्त ना, आता सुकावते, इतकी ओले आहेत ना. ह्या ड्रायरचा ना कधी कधी उपयोग होतो बरं का. तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. छान आहे, म्हणजे लवकर केस सुकतात पण
आणि हा ड्रेस मी पुरा परत घालते, कारण जास्त लोकांमध्ये जायचं म्हटलं ना, माझ्याकडे एक तर दुपट्टावाला ड्रेसच नाही, मी आवडत पण नाही आणि मला ते ओढणी सांभाळायचं म्हणजे लय मुश्किल वाटतं. तर त्याच्यामुळे सगळे जीन्स टॉप असलेच कपडे असतात आणि हारता रिपीट हाच ड्रेस मला घालावा लागतोय, नाहीतर मग आमच्या साहेबांचं लगेच असतं, तू जर असली कपडे घातली तर मी एकटा जाईन, तू अजिबात यायचं नाही माझ्यासोबत, असं असतं. तर काय नाही, मला तरी चालतं बरं का, रिपीट घातलं तर काय होते त्याला, तेच घातलं म्हणून आपण आपल्या ह्याच्यानुसार राहायचं. तर बघा गिन्नीचा ड्रेस इतका छान दिसतोय, केव्हाचा मी तिच्यासाठी शिवून ठेवला होता, कारण मी जाणार आहे तर मला तिला तो द्यायचा होता गिफ्ट. तिचा बड्डे पण आहे ना जून महिन्यामध्ये, तर मग बड्डेसाठीच तिला द्यायचा होता स्पेशल आणि शिवून ठेवलेला. आज ते आलीच होती तर तिला घालून म्हणजे तिला दिसला, तिथेच होता ना समोर, तर ते म्हणे की नाही आंटी मुझे पहना दो म्हणायला लागली. मग तिला घातला आणि इतकी खुश, बापरे, इतकी म्हणजे इतकी हॅप्पी होती ना ती की ड्रेस काढतच नव्हती. तिला म्हटलं काढ, खराब होईल, नंतर बड्डेला घाल, पण ती काय काढायला तयार नव्हती. तर ह्या ड्रेसची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देईल आणि ड्रायरची वगैरे त्याची पण. आणि खरंच हा ड्रेस इतका छान गिन्नीला दिसत होता ना, रुद्रचे तर पप्पा म्हणायला लागले किती भारी दिसतोय बघ. आणि मला ना असं मी बघते ना ज्यावेळेस मुली, त्यावेळेस मलाही वाटतं की मला मुलगी असायला पाहिजे. ती असती तर किती म्हणजे माझ्या रुद्राच्या जागी जर रुद्रांशी असती तर मी आतापर्यंत तिला ना एकदम नुसतं मॉडेल बनवून ठेवलं असतं, असे नवनवीन कपडे शिवून तिच्यासाठी. पण काय आता ज्याचं त्याचं नशीब. तर चला बघा आता हे दोघंजण इतके निवांत खेळत होते. आणि मी पाठीमागच्या ना ह्या फ्रॉकला ना बऱ्याच मला लेडीज म्हणतात की आम्हाला स्लीव्ज द्या, तर मला वाटतं की स्लीवलेस कपडे हेच बारक्या मुलींना जास्त चांगले दिसतात. बघा बाही लावली ना उगाच त्यांना ते चांगली पण नाही दिसत बाही, त्यामुळे बऱ्यापैकी जणांना मी स्लीवलेस देते लहान असतील तर. आणि सोबत मी खाली फ्रिल पण दिली ना, त्याच्यामुळे त्या फ्रॉकचा लुक खरंच खूप वाढलेला आहे. पसंत आया ड्रेस तुझे? पसंत आहे? आले आता कशी घुमायला लागली, मगाशी कळत नव्हतं तिला घुमायचंच आहे ते गोल गोल, तिला गोल घुम, मगाशी कळत नव्हतं, आता मनानेच घुमायला लागली. दिखा अंकल को करके, दिखा अंकल को करके दिखा, आ जा इधर, हाँ अंकल को करके दिखा. क्या अंकल? हाँ गोल घूम, चल जल्दी घूम. अरे तर आम्हाला घ्यायचं होतं गिफ्ट म्हणून आम्ही तर थांबलो होतो ना. पहिल्यांदा मी गुजरातमध्ये स्वामी समर्थांची इथं मूर्ती बघितली बघा, मोठी एक होती आणि छोट्या साईजची पण एक होती. आणि शिवाजी महाराजांची वगैरे तर असतीच पहिल्यापासून, पण स्वामी समर्थांची पहिल्यांदाच बघितली. जेव्हा पण मी असं हे अँटिक पीस असं म्हणतात ना, असे हे छान छान मूर्त्या वगैरे असं बघते ना, त्यावेळेस माझ्या नेहमी मनामध्ये एकच प्रश्न येतो की माझं जर घर असतं तर मी असले किती छान डेकोरेट केलं असतं, किती भारी म्हणजे ठेवलं असतं. काय लगेच बऱ्याच जणांच्या मनात येतं की आता मूर्ती दिसली तर घेऊया. माझ्या मनात घेऊया प्रश्न कधीच येत नाही. माझ्या मनात येतं मूर्ती दिसली की माझं घर असतं तर मी किती म्हणजे त्याला सजवलं असतं. किती भारी भारी आहेत बघा. मला तर इथून बाहेरच निघू वाटत नव्हतं. बाकीचे भरपूर सेक्शन होते पण मी ह्या मूर्तीच्या सेक्शनमध्येच घुटमळत बसली होती. जोपर्यंत गिफ्ट रॅप नाही झालं तोपर्यंत माझं इकडेच चाललं होतं. मला मस्त आवडतं बरं का बघायला, इतकं भारी वाटत होतं ना. बघा किती छोट्या छोट्या आणि छान छान अट्रॅक्टिव्ह अशा मूर्त्या होत्या सगळ्याच. तर बघू आता, कारण की आता आम्ही निघालोय भरूचला आणि एवढ्या रूम आता बघितल्यात तर एकही रेंट 10,000च्या खाली आम्हाला सांगतच नाही आहेत. संडेला जाणार आहे, बघू काय होतं. नाहीतर मग आमचं दोघांचं म्हणणं आहे की आपलं भाडं इतकं देण्यापेक्षा डायरेक्ट तिथं गेलं की महिन्याभरात आपलं स्वतःचंच रूम घेऊन टाकूया. आणि माहीत नाही, लकीली होऊही शकतं हे स्वप्न पूर्ण थोड्या दिवसामध्ये, आणि नाही म्हटल्यानंतर माहीत नाही मग कधी होईल. तर आम्हाला बड्डेच्या ठिकाणी पोचायला इतका उशीर झाला होता की सगळं बड्डेचं संपलं होतं. आम्ही गेलो फक्त जेवण केलं आणि माघारी आलो, एवढंच काही ते केलं. आणि आता आल्यानंतर बघा, आता त्यांना भांडीवाल्यांना पण नाही म्हणून सांगितलं होतं त्या ताईंना की नका येऊ आता आम्ही निघालोय. तर आता एवढी 2-4 भांडी आहेत ती मला पटकन धुवायची आहेत. त्यासोबत आता रुद्रासाठी बदाम भिजाय टाकायचे आणि मग बाकीचं आवरायचं आहे. माठ वगैरे पण काढला बघा थंड पाण्यासाठी, कारण फ्रीजमधलं पाणी ना अजिबात प्यायचं नाही. आपण काय करतो हिथंच आपलं चुकतं आणि गिन्नीच्या मम्मी हिथंच चुकतंय. फ्रीजमधलं पाणी अजिबात नाही प्यायचं, त्या पितात फ्रीजमधलं पाणी. आणि त्याच्यामुळेच बघा वातावरण पण बदल होतं आणि त्यांना इतका जोरा म्हणजे भरपूर ताप आला होता. आम्हाला तर वाटलं की ॲडमिट नको करून घ्यायला, तरी बरं झालं ॲडमिट नाही केलं म्हणून, नाहीतर मग ॲडमिट करून घेतलं असतं म्हणजे मग रात्री किती वेळ थांबावं लागलं असतं माहीत नाही. कारण की त्या मुलगी तरी काय जास्त किती वेळ थांबेल, 1-2-3 तास म्हणजे ते आमच्याकडे काय बोर होत नाही. खायला प्यायला दिलं की निवांत खेळत बसते. पण तरीही शेवटी आई लागतेच, कोणत्याही लेकराला आई पाहिजेच असते. तर आता ही पटकन एवढी भांडी धुवून घेते. आणि बऱ्याच जणांच्या मला कमेंट येत आहेत की तुझे डार्क सर्कल्स गेलेत वगैरे, तर अजिबात काही गेले वगैरे नाही आहेत बरं का.
कधी कधी थोडंसं म्हणजे टवटवीत चेहरा असला ना, जसं की कधी कधी काय होतं, कामाचा ताण आला की एकदम हिरमुसल्यागत होऊन जातं, कधी कधी एकदम फ्रेश वाटतं आणि ज्यावेळेस फ्रेश असं वाटतं ना त्यावेळेस ते दिसत नाही आणि ज्यावेळेस अशी नर्वस असते त्यावेळेस ते इतके जास्त दिसतात. तर मी कोणतीही क्रीम वगैरे काही वापरत नाही. हे बघा, द मॉम्स कोची ही क्रीम आहे, पण मी कधी वापरतच नाही. आता मला वाटतं 2-3 महिन्यातून आज वापरते. ते पण आज असंच की डोळ्याचं खूप असे दुखत होते, ताण आल्यासारखं, म्हटलं थोडासा मसाज करूया. ह्याने अजिबात कोणतीही क्रीम लावा, कोणत्याही प्रकारचे डाग आणि डार्क सर्कल्स वगैरे असलं काही जात नाही, कारण मी भरपूर ट्राय केलेलं आहे. पण थोडंसं रिलॅक्सनेस मग आपण म्हणतो ना, जसं की रिलॅक्स फील होतं आणि डोळे एकदम शांत वाटतात, थंड असं की मस्त झोप येते. त्याच्यामुळे मग हे वापरलं कधी कधी तर चालतंय. तर आता मी बघा छान असा डोळ्याचा पूर्ण मसाज करून घेते, त्याच्यानंतर मग आता जाते झोपायला. तर ह्या क्रीमची लिंक पण मी टाकून देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कारण मला बरेच जण परत लिंक मागतात. जास्त महाग नाही आहे, 300 रुपयांची आहे, पण अजून माझी संपली नाही आहे. मी कितीला कधी कधी वापरते, ज्यावेळेस जास्त ताण येतो ना तेव्हाच वापरते. आज खूप दिवसातून वापरले बघा. तर त्यानं मसाज करण्यापेक्षा आपल्या हातानेच आपण छान असा बोटांनी मसाज केला ना तरीसुद्धा छान वाटतं. तर चला, आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.